अकोला अशोक वाटिका येथे आलेलो आहोत। तर काही नागरिक आहेत अकोल्याचे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे। तर या जयंतीनिमित्त आपण इथे अशोक वाटिकेला बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो। पण बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहेत भारतीय नागरिकांना, तर त्या अधिकाराचा वापर नागरिक चांगल्या प्रकारे करताय का, त्या विचारांवर चालताय का? बाबासाहेबांनी अधिकार दिले त्या विचारावर बिलकुलच आपला समाज मान्य करतो आणि त्याच पद्धतीने रॅली वगैरे काढून, शांततेत मिरवणूक काढून आणि अशोक वाटिकेला बाबासाहेब अभिवादन करण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून लोक येतात आणि अगदी उत्साहात हा कार्यक्रम बाबासाहेब जयंती मनवतात, साजरी करतात। तर आता सर्वात महत्त्वाचा जर अधिकार आपण म्हटलं तर मतदानाचा अधिकार, गरीब असो श्रीमंत असो सर्वांना एकच मतदान असते। तर या मताचा वापर योग्यरित्या होतोय का? या मताचा वापर तो योग्यरित्या होत नाही आहे। जो आपल्याला उमेदवार म्हणजे विकासासाठी हवा, योग्य उमेदवार हवा आहे, तो योग्य निवडत नाही आहे। म्हणून या मताचा अधिकार योग्य ठिकाणी व्हावा असं आम्ही मतदारांना या माध्यमातून सांगतो। अकोल्यामधील काय परिस्थिती, विकास झालेला आहे अकोल्याचा? नाही, एवढा फार विकास झालेला नाही आहे। जसं की आम्ही डाबकीरोड एरियात राहतो, तिथं डाबकीरोड खूप वर्षापासून आहे, लोकांनी खूप मोठं अतिक्रमण केलेलं आहे। BJPचे जे माजी आमदार होते त्यांनी तो रोड बनवला नाही, त्यामुळे लोकांना खूप तिथं त्रास सहन करावा लागतो। आम्ही आंदोलनही केले तिथं की बा तो रोड मोठा करण्यात यावा। तो आयुक्त मॅडमनी केलाही होता, पण नंतर तिथल्या राजकारणी लोकांनी ते काम थांबवलं। अकोल्यामध्ये आता बाळासाहेब आंबेडकर लढत आहे, काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे आणि भाजपचाही उमेदवार आहे। तर काँग्रेससोबत युती होणार होती, युती बाळासाहेब म्हणते, भाजपला फायदा करून देऊ नका असंही बाळासाहेबांचं मत होतं। तर याची काय कारणे वाटत आहे की महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेबांना सोबत घेत नाही आणि उलट उमेदवार बाळासाहेबांविरोधात देत आहे, याबद्दल काय म्हणतात? बाळासाहेबांनी तर 7 जागी त्यांना पाठिंबा दिला आहे। बाळासाहेबांना त्यांनी इथं उमेदवारच द्यायचा नव्हता, पण त्यांनी दिला। तरी पण बाळासाहेबाच्याच फेवरला इथं मतदार आहेत, मुस्लिम खूप प्रमाणात त्यांना सपोर्ट करत आहे आणि अदर जे छोटे छोटे समाज आहेत, काय म्हणतात त्यांना, आलुतेदार बलुतेदार, ते पण साहेबांना सपोर्ट करत आहेत।